7 वाजता अचानक भयानक मम्मीला पोळ्या खाऊ वाटल्यात. आणि 5 मिनिटं आणि सी गाईस आता एकच पहिला बनणार कुकरला डाळ घालते बघा. तुम्हाला ती कुकरमध्ये घातलंय. पाणी गरम झालं की मग घालायची डाळ आणि त्याच्यात घालायचं थोडंसं तेल आणि कुकरच्या हिशोबाने शिट्ट्या. आम्ही 5 शिट्ट्या घातल्यात. इकडे मम्मीने पुरण करायला ठेवले डाळ शिजल्यानंतर आणि त्याचं पाणी जे होतं ते काढून घेतले. आणि आमटीसाठी आपल्याला हवे लसूण, सुकं खोबरं, कढीपत्ता, कोथिंबीर, टॅमॅटो मिक्सर जारमध्ये घातलं आहे. थोडंसं जिरं आणि मग घालायचं खोबरं, लसूण, टॅमॅटो आणि कोथिंबीर आणि त्याचं मस्त प्युरी करून घ्यायची फाईन. आता आपल्याला पातेल्यात घालायचं आहे. तेल गरम झालं की मग त्यात घालायचा कढीपत्ता, वाटलेलं वाटण. मग त्याला छान असं परतून घ्यायचं. तेल सुटलं, हळद, मग मीठ, मग लाल तिखट किंवा चटणीचे तुम्ही खाता तेवालं तिखट घाला. आणि मग त्यालाही छान असं परतून घ्यायचं. खूप मस्त असं तेल सुटलं मसाल्याला की मग घालायचं आपलं जे पाणी डाळीचं होतं ते. दिस इज यमी टेस्टी सातारा स्टाईल पुरणपोळीची आमटी तयार आहे. मेड बाय